शांता हा थोडा दम काढ बघा. आव मी काय म्हणते आता लय दुख राहिलं सोडा. अगं दुखू दे ना, पण मला तर खूप मूड आहे. आई आई मग का मा मूड असा वाया घालते का? थांब. काय करू आता? काळू सोड ना. ए काळू अरे थांब ना, तू दुखच तो सोडीतच नाही आता. थांब. ओय बाबा, तुला एक तर घरी बोलावलं, मला इतकं टेन्शन येऊ राहिलं आई. अगं थांब ग, थांब 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 थांब. अरे वा, तू राहिलं. अगं मा बायको ना मला घरी कधीच असं प्रेम दिलं नाही. तू किती भारी प्रेम दिलं पाय बरं. आता बास ना, सोड ना काळू. अगं थांब ना, थांब ना. थांब थांब. अगं रडू नको, रडू नको. शांत, अगं रडू नको ना. वामन्या, लय दिवस झाले बा, 8-15 दिवस झाले. वामन्या वाडा खाली बसायलाच आला नाही. मी आलोय आता घरी, पण मग घरी काय त्याचा आवाज आहे ना. एवढा तर दार उघडायचे. मग हा वामन्या कुठे गेला? वामन्या, वामन्या घरात आहे काय न बा? मग पाहतो बा मध्ये जाऊ. ना वामण्याचं तर मध्ये पत्त्या नाही. अरे हा गेलाय कुठं? अरे वामण्या का पाच त्या मधल्या घरात आहे काय न बा? चाल बर. ऐ ग आव मी काय म्हणते, सोडा ना आता, कसं तरी हो राहिलं. सोडा ना. अय काळ्या, सोड ना बाबा. लय भारी वाटतंय, पण आता नका. सोडा ना बाई, कधी चावळून धरलं मला. आईला वामण्या का बायकोला लटकेले काय न बा? हा आवाज येतोय. आई ग सोडा ना. बरं झालं सोडलं बाई. आता ना मी दार उघडीते बरं का. हा उघडीते. हा सोडा सोडा. आईला यांचा जोरात कार्यक्रम चालू होता रे. आईला त्याच्यात मला मोरी यायला लागला होता. चालव जातो निघून आता. म्हणून ते लई जोरात काम चालू होतं वामण्याचं. आईला मला लई कस तरी झालं. जाऊ दे. या मग. फोन कर बरं का काळू पोचल्यावर. आता मी ना मस्त झोपून घेते. टाटा. बया काय हा काळू असं सोडीनाच मला. असं आवळून धरलं बाई, असं आवळून धर. मला असं झालं कधी सोडील. लय प्रेम दिलं भारी यांनी त्या मानावऱ्याला. काय करीत, पण हा मित्र आहे ना मावाला, लय म्हणजे एवढं टॅलेंट आहे ना ह्याच्यात, एवढा पॉवर आहे बाबा. नवरा मावाला खडूस आहे. त्याला जर माहिती झालं तर त्याच्यामुळं आता 4-5 दिवस झाले तो जायले गावाला त्याच्या बहिणीकडं. त्याची बहीण आजारी, म्हणून याला बोलून घेतलं काळूला. चला आता आहे ना, लय थकवा आलाय मला. थोडीशी पडून घेते बाई. काय बाई, काळू म्हणजे त्याचं नाव आहे काळू, तो आहेच काळू सारखा. लय म्हणजे लय डेंजर आहे बापरे. पडले तर कोणता टाकलं काय ना बाई. काय शांताबाई, काय नाही, येऊ ग मध्ये. या ना तुम्ही आज आमच्या घरी. आलो बा थोडं कामाकाजी.
हा का म्हणलं वामनराव कुठे गेला? ते त्यांच्या बहिणीकडे गेले. बहीण आजारी झाली ना. हा हा मग तिकडे गेले. काही काम होतं का? काम नाही. हा. 7-8 दिवसापून तो मला भेटला नाही. हा आम्ही संग मंग जायचो इथं वाडा खाली बसायला. हा तर मग तिथं मित्र म्हणत होते वामनराव आलाच नाही, वामनराव आलाच नाही. मग म्हणलं मी त्याच्या घरी जाऊन पाहिजे. हा मग आता तुम्ही दोघं रोज सोबत जाते. आपण एकाच बिल्डिंग मध्ये राहतो ना. हा 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 पण ते ना गेले तिकडे. त्यांची बहीण आजारी झाली. मग आता काय अजून 1-2 दिवस ते येणार नाही. मग येत जातील तुमच्या संग. हा का? बसा ना. हा बसतो ना, बसू ना. त्याच्याच मला एक विचित्र खेळ पाहायला भेटला. काय तुमचा? काय म्हणले? काय नाही म्हणलं, हा पडदा केवढ्याला घेतला असं? ते त्यांनीच आणले ना. हा का? म्हणजे वामनरावलाच माहिती. हा या बसू, थोडं बसू या. तुमचं काही काम होतं का? माझं काम काही नव्हतं. कांताबाई, हा तुला एक सांगायचंय. हा का? काय हो? खरं बोलशाल ना? हा बोला ना खरं. अहो इतक्यात आहे ना एक माणूस तुमच्या घरातून निघाला. माझ्या? तुझ्या म्हणजे तुझ्याच. माझ्या? अहो शांताबाई बा, असा आला हा मधून, असा आला हा आणि असा इकडं आला. हा दरवाजा उघडला हा आणि असं गपक्यान पळून गेलो. पळून गेला का? हा ते शेजारचा असेल कोणी. अहो शेजारचा नव्हता तो. डायरेक्ट तुम्हाला सांगतो या बा, हा असा इकून गेला, हा इकून गेला, असा खाली गेला. खाली का? हा पुन्हा असा वळाला. इकडं वळाला का? हा आता मला काय माहित, मी झोपेल होते. आपल्याला काय करायचंय? कुणी इकून वळ नाही तर इकून वळ. तुम्हाला तर माहितच आहे माझा स्वभाव. आपण शेजारीच राहतो. माझं तर दार लावेलच आहे ना. अगं शांताबाई, तुझं दरवाजा उघडा सुद्धा होता. हा का? मग तुला काय माहिती? हा मी स्वतः तुझा दरवाजा हा उघडा होता. हा मी कातू बाहेरून आलो, वामनराव करीत. इड गेलो, इड डोकलो, इड नव्हता. हा मग शेवट मधल्या घरापायी आलो. तुम्ही मध्ये आले होते का? तिला आलो, हा तो दरवाजा लावेल हा आणि त्या दरवाजा वाटा असा नाव ऐकू यायचं. हा हो हल्लूच करा ना, हा हो नका ना आता सोडा ना. अहो कानुशी घेत होतो ना. हा अहो तुम्ही सुद्धा काय म्हणायच्या माहितीये का? काही गागायच्या. हा अहो तुम्ही असं गागायच्या का? तुम्ही म्हणायच्या अहो नका ना, अहो लय दुखलं. अगं ग ग ग ग ग असं ऐकू मी कानाला असा बेजार झालो. आणि मग राहिलं ती म्हणायचं थांब थांब थांब, थोडं राहिलं. बाबा मला काय वाटलं, तो कोणाला बोललेलो होता ना, तो चांगला कातून बिडेल होता तुमच्या. मला वाटलं वामनरावच आहे का काय, म्हणून मी असं काना पळून गेलो. हा का? पण जेव्हा मी बाहेर आलो आणि जेव्हा तो लाठ्या आला ना मागच, हा का? आल्यावर मी त्याच्या शोधातच पाहत राहिलो. म्हणलं कुठं जातो. मला माहित नव्हतं तुम्ही एवढ्या पांच्यात आजशात. या बाबांनी का सगळं पाहिलं का काय? घरात आला होता पार. आता काय करू? काय म्हणत्या? काय पाहिलं म्हणा? काय दातार काढी ते शांताबाई, तुम्ही एवढ्या पांचट वागात या बिल्डिंग मध्ये, हे तुम्हाला पटाय पाहिजे बाई. आलं बसा ना बाबा, जाऊ. काय झालं? आलं बाय देणार ते, आता देण्यात आलं. मग कसं केलं? म्हणजे काय करीत होते बा? ते तुम्ही तो पाहिला तो माणूस ना. काय टाक्या हो? तो बाबा अहो आता काय सांगायचं, तो लय लांबचा होता. लांबचा म्हणजे तो आहे ना, माझी मावस बहीण आहे ना, तिची मावस बहीण होती ना, तिचा नवरा होता तो. तो का आलता? तो आला होता, तो म्हणा घर पाहिला मावाला. हा मग तो लगेच मधल्या खोलीत जाऊन तोच घर दाखवलं बा.
हा बरोबर ते, आहे. हा? तो घर पाहायला आला हा? मग तो बरोबर कडी लावून घेतली आतून हा. आणि तो घर पाहूनच गेला तो. नाही नाही मग मी त्याला म्हणत होते बसा बसा चहा ठेवते पण ते म्हणा नाही 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 जातो मी आता लगेच गेला निघून बिचारा. अहो गेला काचा शांताबाई गेला नाही तो तुम्हाला पाणीच पाजून गेला. हा मग तो लठ्ठ्या. काय बोलून राहिले थोडे हळूच बोला ना. हा? अहो हलूच बोलले तर म्हणजे तुम्ही कसं आहे वागायचं. हे बा शांताबाई हा? हलूच बोला म्हणजे तुम्हाला लोकांचं भ्यावाय वाटत पण या बिल्डिंग मध्ये असं चालणार नाही. हा हा? आता तुम्हाला सांगतो फक्त माझा जोडीदार तो वामनराव हा? तो फक्त घरी येऊ द्या हा? का त्याला असं सांगतो ना का तू बायकोय नाही इथं ठूस नको भाऊ. सगळं सांगून देतो कशी कणली कशी गागली कुणी का दुखलं हा का मागून गेलं का पुरून गेलं सगळं सांगतो. ते मी काय म्हणते हसून गोड नको करू. बबनराव ते भया आता तुम्ही सगळं पाहिलंच बाई आता ते तुम्हाला सगळं खरंच सांगावं लागल. खरंच सांगाय लागल म्हणजे खरंच सांगा लगेच सांगा लगेच. हा का लगेच सांगा. ते आता मी काय म्हणते माहितीये का वामनराव हे आपलं ते बबनराव तुम्हाला खरं सांगितल्यावर ते मानावऱ्याला काही सांगू नका बरं का. ओ तुम्ही जर मला खरं सांगितलं ना कोण होता आणि काय होता खरं जर सांगितलं ना मी त्या वामनरावला एक शब्द सुद्धा बोलणार नाही. हा का अहो ते काय झालं ते नाही का ते मावाला थोडस लग्नाच्या आधीच जुनं सामान आहे ना. म्हणजे सामान हा 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 म्हणजे ते असं होतं काय. हा अहो काय शांताबाई तुम्ही खोट बोला त्या मला म्हणते तो आमका होता तो तमका होता तो तुमच्या लग्नाच्या आधीचा टाग्या होता काय मग ते लय दिवस आम्ही भेटलो नाही ना त्याच्यामुळं तो आला होता का तुला पाणी पाजाय. हा ते म्हणजे तो असा आला नाही पण तो तुमच्याकडून गेला हा पण तुम्ही लय हसत सुटले हो. ते नाही मग तो आला आणि तुम्ही असे काय उठून इकडं तिकडं येऊ राहिले नुसते. मावाला ते सोडून तू पहिलं सांग टपक्या. मग तो आला ते आम्ही थोडं असं बसलो म्हणजे असं ते एवढं जवळ का नाही येते तेव्हा. आणि तो टाग्या बसवाय चालवला का जवळ चालला बसवाय जवळ आणि मी बसल्या ना काय होतं मग बसू दे ना का सांगून देऊ वामनराव. अहो नका नका ते अहो तुम्ही जर सांगितलं तर ते मला घरात तरी ठेवतील का. घरात नाही तो परपंचाची धूळदाणी होईल बाई. हा ना आई आणि या असे लोक सुद्धा इथं बिल्डिंग मध्ये चालणार नाही. आम्ही दोघं आहे ना थोडे असे असं ते चुकू चुकू हा करायला लागलो ते त्याला मूड आला ना मग तो म्हण चाल मधी मग ते आम्ही मध्ये गेलो आणि मग काचा बाई तो सोडितो. तुम्हाला सांगू का बबनराव तुम्ही सांगू नका बरं का मला. मी सांगणार नाही शांताबाई. तुम्हाला सगळं पोटातली गोष्ट मी सांगितली तू सांग. पर आम्ही काय काय केलं ते बी तुम्ही ऐकलं. पण त्यानं अजून काय काय केलं बा तुम्ही दोघांनी. तो म्हणा लय दिवस झाले मला लग्न झालं तसा आला नव्हता ना. तो म्हण मला फुल मूड आलाय मग थोडस आपण करू थोडस टाइमपास नाही का. मग त्याला मूड आला आणि तुला ते मला बी थोडा थोडा आला ना. तो मला म्हण मी तुला कधीच विसरणार नाही शांता आयुष्यात कधी विसरणार नाही. ते आमचं लय जुनं प्रेम आहे ना. मग शांताबाई मग अजून काय म्हणत होता. काही नाही तो म्हण तुला आयुष्यात विसरणार नाही शांता तुला प्रेम देती. मग तो म्हण तुम्हाला तुला कधीच विसरणार नाही शांता. मग मी त्याला म्हणले हमें ना भुलाना साजन हमें ना भुलाना
दूर नहीं जाना हमसे दूर नहीं जाना वादा किया तो वादा करके निभाना हमें ना बुलाना साजन हमें ना बुलाना वा वा बाई हा पुढं म्हण ना अजून पुढं म्हण ना ते लारा 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 ला जु 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 असं असं म्हणत होते त्याला तुम्ही असे काय करते हो बाबांराव तसं नाही झालं शांताबाई हा तुमचं तो गाण्याचा सूर आहे ना हा त्याच्या नादात आहे ना हा मा तोंडच इकडं आलं हा का मला असा मूड आल्यासारखं झालं हा का मग ते कानाला गाणं लय भारी ऐकाय वाटलं हा का ते असं म्हणत होता मग तो तो बी मला म्हणत होता ना हं. हमें ना बुलाना सजनी हमें ना बुलाना दूर नहीं जाना हमसे दूर नहीं जाना ओ असा म्हणत होता तो हा हा हो लय भारी हो हा का मग तुमची मधी खोली मधी रंग गंमतच रंगून गेली तुम्हाला सांगते बबनराव हा बोल 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 असं म्हणता म्हणता ना हम्म. त्याने मला असं आवडून धरलं बाई डायरेक्ट हा तुम्ही असे काय करते अहो, हो काय तुम्ही आमच्या शेजारचे असे थोडेसे लांब बसा ना सारखेच जवळ चिटकू राहिले तुम्ही नाही तसं नाही झालं तुम्ही म्हणले ना त्यानं आवळून धरलं हा. तर मलाच असा हात आला मा असं झालं हा का असू द्या जाऊ द्या ते काय झालं मग ते आम्ही एवढ्या दिवसांनी भेटलो मग थोडं गेलं बाई आमचं थोडी गंमतच चुकली आणि जास्तच रंगात आलो मग त्याला म्हणले बाबा त्या काळ्या काळू काळू म्हणजे त्याचं नाव काळू होतं हा काळू होता तो वा वा म्हणजे तो काळू त्याचं नुसतं नाव आहे पण दिसायला का 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 तुम्ही पाहिला ना हा कसा आहे अहो चांगला कुदळ आहे कलर त्याचा हा लय गोरा बामटा असा आणि मग तो नाव नुसतं त्याचं काळ आहे पण दिसायला लय भरा बसक आहे आणि मग ते आमचं जुनं थोडं झिंगाट आहे ना मग म्हणले आता नवरा जायले गावाला 8-10 दिवस तर मग घ्यावा बाई बोलून आणि करावा थोडी मौज माझ्या हा बाई बबनराव आता मी तुम्हाला सगळं मनातली गोष्ट सांगितली बाई पण हे काय कोणाला बोलू नका बरं का नाही नाही थांब सांगणार नाही पण तो आता आहे ना असा खुटाच उपटी तो थांब काय म्हणले बबनराव अहो शांताबाई खोट्याचं काय म्हणत होते अहो खुटा तो आहे ना उपटला असता हा पण मग तो कसं तो मनातलं सांगितलं ना हा हा त्याच्यामुळे नको बा आता एव्हा दुसरं कुणी असतं तर मी सांगितलंच नसतं बाई पण तुम्ही कशा आमच्या बिल्डिंग मधली हा. म्हणलं जाऊ दे यांना पोटातली गोष्ट सांगून टाकावं तुम्ही सगळं पाहिलंच होतं मग मी सगळं खरंच सांगून टाकलं तुम्हाला पाहिलं होतच मग हा बरं मला काय म्हणायचंय हा पण कोणाला म्हणू नका बर का शांताबाई हा मी कोणालाही म्हणणार नाही हा पण- तसे तुम्ही लय चांगले हो पण मग एक आठ आहे माई हा आठ काय आठ तेवढी जर तुम्ही मान्य केली तर मी कोणालाच काय म्हणणार नाही हा हा. का बया आज काय आठ आहे तुमची सांगा ना मग मला तुम्ही 2 मिनिटं इकडे या बरं तुम्ही हा इकडे या हा या बा हा. माझी अशी आठ आहे हा मी वामनरावला म्हणणार नाही हा. आणि म्हणलं तो परपंच उद्ध्वस्त होईल हा अहो काय आल्या जन्मात काय केलं मग तुम्ही काहीच नाही नाही का हा मग ये हा मी म्हणलो ते द्या ना तुम्हाला चहा ठेवू का चहा नको सरबत बनवू का मग ते नको हा का पण मी माझ्या जे मनाला लागतं ना हा तेच मला पाहिजे असं काय लागतं तुमच्या मनाला हो म्हणा नाही तर नाही म्हणा हा का हा जे तुम्ही त्या काळूला दिलं ना काळूला हा ते तो टग्या हा हा ते मला पाहिजे ते भया अहो, म्हणजे तुम्हाला का माझ्याकडून प्रेम पाहिजे का काय प्रेम प्रेम ते
अहो आपण एका ठिकाणी राहतो असं चांगलं वाटतं का? आणि तुम्ही बी खुशाल म्हणून राहिले म्हणजे तुम्ही काय मला काय ब्लॅकमेल करून राहिले का बबनराव? शांताबाई मग नाही देणार का तुम्ही? नाही बाई असं कुठं असतं का? शांताबाई. मी काय तुम्हाला अशी बाई वाटून राहिले का? ते उगाच आमचं जुनं प्रेम आहे म्हणून मी त्याला बोलवते. तुम्हाला कशाला प्रेम देऊ? शांताबाई तुमचं जुनं प्रेम आहे ना ते घालत चुल्या. मी ना चाललो आता लगेच वामनरावला सांगणार. बापरे. लगेच वामनरावला सांगतो. अरे बापरे. अहो मी काय म्हणते ओ थांबा ना बबनराव. बोला. मी काय म्हणते ते दुसरं काही दिलं तर नाही चालणार का ते तुम्हाला? नाही ते जे त्या टग्याला दिलं ना हा त्यांनाच माप वाट भरल. हा मला कुठली अपेक्षा नाही. तुझा चहा नको पाणी नको काही नको. हा का? मला फक्त तुझं प्रेम पाहिजे. प्रेम. भया या बाबाला जर आता दिलं नाही तर हात सगळं नवऱ्याला सांगल की वाटुळ होईल माझ्या संसाराचं. काय म्हणत्या? हा? काय काही नाही काय संसाराचं वाटोळ होईल? ते वाटुळ ते सगळं वाटुळ झालं काय बायांचं. आणि मग येत माहितीये ना मी नाही होऊन देणार बाई संसाराचं वाटुळ. ते काय म्हणते मी आणि समजा तुम्हाला थोडस प्रेम दिलं आता तुम्ही माझ्या नवऱ्याला म्हणणार नाही ना? तुझा नवरा जरी मा जोडीदार आहे ना त्याच्याजवळ एवढी गोष्ट लिखवणार नाही. हा का? हा पण एक हा मला आता तू ना शांता तेवढं प्रेम दे. हा का? हो तेवढ्याचाच मी बुक केलाय. असं म्हणते का? हा तू आत्ता दे. मी तुझ्या नवऱ्याला काही तुम भी चुप हम भी चुप. हा का? बर का शांताबाई? हा मग वाटलं तर ना तुम्ही कवा त्या काळूला बोलीचा तुमचं चालू द्या. मग मी कवा येणारही नाही कोणाला बोलणारही नाही. असं म्हणते का? हा असं म्हणते का? हा बरं ते आता काय देते मग. हा? देत हा थोडस देते. थोडस नाही हा मला लागल तेवढंच घेईल मी. हा का? लई नाही. हा हा लई नाही. माझा जवळ मूड आहे ना हा जवळ मूड हा तवरच द्या. हा का? नंतर मूड 5-10 मिनिटात खलास होतो. दवाई हा मी सुद्धा मग त्या टग्यासारखं हा असं सुंदर गाणं म्हणन. हा का? हा आग सजने ग हा बोललोय मी काय जादू झाली. हा का? हा शांताबाई हा? थांबा आठवत नाही. हा का? तुम्हाला येत आहे का? हा हो मग म्हणा ना. सजना रे फुलले मी काय जादू झाली लाज मला आली बाई लाज मला आली. छान. मी काय म्हणते हा थोडं पटक्यानं उरकून घेऊ आणि मग तुम्ही निघून जा बर का लगेच. अहो लगेच जातो काही मिनिटात. हात चला मग लवकर. चाल पाय कशी तावडीत आली. चल या ना हे का आलो. बबनराव. हा इड ना. हा मी काय म्हणते तुम्ही लय एक नंबर माणूस आहे बाई. आणि मग म्हणजे एवढा मोठा गुन्हा झाला माकडून तुम्ही एवढं तुमच्या या डोळ्यांनी पाहिलं तरी तुम्ही म्हणता मी सांगणार नाही वामनरावला म्हणजे मानावऱ्याला. हो. फक्त तुम्हाला तेवढी गोष्ट पाहिजे. हा मला तेवढीच म्हणजे तुम्ही त्याचेच भुकेले फक्त. बस तरी बया एखादा माणूस असता तुम्हाला सांगते बबनराव तुमच्या ठिकाणी दुसरा माणूस असता तो म्हणला असता मला ₹1,00,000 दे मला 2 लाख दे पण तुम्ही ना बाई खरंच एक नंबर आहे. छे अगं पैसा बिसा नको. अगं पैसा कायम भेटत. पैशाला तर माक कोंबड्या खाती नाही.
हा का पण तुला माहितीये का शांताबाई, हा पैसा मज भेटल, हा त्याचा काय करायचं आहे हे सुख. हा असं हे जिंदगीत ज्याला भेटायचं त्यालाच भेटत, हे कोणाचं काम नाही. हा तुमच्या नशिबातच होतं बाई. नाही नशीबच मा फुललं तो पै आले हो. जे लागत होत ते भेटल आता. बर का शांताबाई, हा तेवढं माझं काम झालं ना हा तर मी कधी तुझ्या संसारात कधी येणार नाही हा. आणि कधी माती कालावणार नाही. हा का हा बया तुम्ही लई निर्मळ मनाचे हो. आणि मग खरंच बाई. जाऊ द्या मरू द्या. बर मस्त लोक पाहिले आतापर्यंत, माझ्या पण तुमच्या खालीच आणि मग तुम्ही म्हणजे लय भारी बाई. अहो लय भारी म्हणजे मला पैसा नको अडका नको, तुझं शरीरच लय महत्वाचं आहे मला. आता हा. आवडणं टपक्या येईल एखाद. हा हा चालेल चालेल. लगेच करायची का सुरुवात मग? मग काय मी का आलोय मधी मग आता लईना बाई गाठाना झाला हा मला असं कस तरी झालंय. हा हं? पण आता काय करावं. हा आता मला तर असं वाटू राहिलं हा नुसतं पुरणपोळीचं जेवणच. हा ना? घे खाऊन बाबां जाव घे खाऊन. पण थांब हा शांता, हा आता थांब, हा लगेच सुरुवात करायची. हं? हा आता पहिली टोपी शर्ट काढितो. हा का हा काढा काढा. बया तुम्हाला सांगते हं? बबनराव, बोल ना शांता. जसं काळूला खुश केलं ना तसं तुम्हाला खुश करीते. पण तुम्हाला सांगते ह्या कानाच्या त्या कानाला बातमी कळून देऊ नका बरं का. नाही तर तुम्हाला सांगते मानवरा तो वामण्या तुमचा मित्र हा कठीण. मला असा ठोकील माग थोडं बांधील आणि म्हणशील तो आईबापांच्या घरी जाय मी 17 बायका करील असा मला हुसकून देईल तो. नाही म्हणणार. हा माई परपंचाची धुळधाणी होईल. तुम्हाला सांगते आताच नाही मरेपर्यंत कोणाला काही सांगू नका. अहो शांताबाई मी काय म्हणतो, हा. मी काला सांगल मला जे भेटणार होतं ते भेटू राहिलं आणि मी काला सांगू. बर बर हॅं? लगेच बिल का बरं. हा. मला आहे ना हा लई कवाचे असं कस तरी होऊन येले. हा का हा या ऐका ना, हा थांबा ना या अंग या त्या तुम्ही इकडं- अहो, त्या अंग पडशाल इकडे या. हा या इकडे या. पुढे या. बसा वर. हा अहो बसा ना, त्याचा गाताना झाला टापक्यान. बसा शांताबाई, बसा वर बसा हा बसा. आता अजून कुठं बसू? अहो बसा ना ते यावर. वर उचला थोडं. हा हा उचला वर. सांगायचं शांताबाई, तू ये ना, हा तू आव लई दिवसापून मा मन फिरेल होत, हा का पण योग आले रे योग आले. म्हणजे तुमचा माय डोळा होता का? वाता हा का काळूना जेवढं तुला काम काय केलं ना हा त्या काळूपेक्षा तर मी जास्त चोळणार. हा का हो. बया ते एवढं चोळू नका बरं का बबनराव. तुम्ही चोळा मला काळू सारखंच असं म्हणत होते. हा असं. बया या बाबाला चोळून नाही दिलं तर लगेच नवऱ्याला सांगून देईल. काय काही नाही लई बबनराव छान आहे दिसायला असं म्हणत होते मी. या बा शांताबाई, तुम्ही काही नाही करायचं. आता आपण जवळ आलोय ना, तुम्ही मावाला चोळायचं, मी तुमचं चोरीत. हा का ते काय चोळायचं? अहो असं तू अंडा हात पाय चोळायला नाही लागणार. हा हा मग जवळ आलं मग असं चोळीतच ना माणूस. हा मग असं चोळीते ना मी तुमचं. हात हात नाही दंड चोळा दंड. हा हो दंड मस्त वाटतं बा. हा का शांताबाई हा जाऊ देव, खूप छान आहे तुम्ही. हा ना आता आवडा बरं टपक्यात, हा हा टाइम झाला. हा ते थोडे मला ढिल्ल सोडिता का? हा घ्या. पाय असे लांबवा तुम्ही. असं करू हा लांबवा पाय ना. अहो मी काय म्हणते बाबा ना काय आता बा झालं सोडा ना. ऐक सोडा
कसं वाटलं तुम्हाला छान वाटलं का शांताबाई कसं वाटलं हा? अरे मला तर लय भारी वाटलं हा का पण मग तो आहे ना हा. थोडा कार्यक्रम अपुराच ठेवला मग ते तुम्हाला सांगते बबनराव वाटलं तर एखाद दिवशी तुम्हाला परत बोलवेल हा हा पण ते आता काय झालं ते मानावर तर आत्ता माही ध्यानात आलं मला म्हणला होता म्हणजे आज एखाद वेळेस आज येऊन जाईल तो आत्ता बरं झालं इतक्यात ध्यानात आलं म्हणून टपक्यानं उठले बाई मग मी शर्ट घालू हा घाला तुम्ही आता अरे रे मग असं खवं सांगायचं बया त्याच्यामुळं मी घाबरले म्हणून तुम्हाला म्हणले सोडा मला बरं झालं ध्यानात आलं तुम्हाला सांगू का बबनराव तुम्हाला एका दिवशी मी परत खुश करीन तुम्ही एवढं मोठं काम केलं एवढा मोठा गुन्हा पोटात घेतला कोणाला बोलले नाही आणि तुम्हाला मी असं इच्छा तुमची अपुरी कशी काय ठेवी नाही तेच त्याच्यापेक्षा मी भारी काम केलं हा तुम्ही लय भारी केलं. मला लय आवडलं काय होईल ऐका तुमचं काम लय आवडलं ना? हा मग मला तुम्हाला जेव्हा आठवण येईल ना हा त्या काळ्याला बोलवाय ऐवजी ना हा. या बाबण्यालाच बोलवा असं म्हणते हा. का? मग मी तुम्हाला सांगू का बबनराव ते तो काळू आहे ना मग त्याला एवढ्या लांबून बोलवायचं तर त्याचा आहे ना नंबरच ब्लॅकलिस्ट टाकून देईल ब्लॅकलिस्टला टाकून दे हा त्याचा फोनच उचलणार नाही आणि तुम्हाला कसं इडल्या जवळच्या जवळ मी बोलवी जाईल बर का शांत ऐक हा त्या काळूचा पत्ताच कट कर हा पण ऐक हा वाटलं तर ना तुला हा माझे इड आहे ना 7-8 फॅट आहे हा फॅट आहे फ्लॅट मग कुठं एका इडायची या बिल्डिंगच्या पुढं फ्लॅट हा हा एवढे आहे का तुमच्याकडं अहो 8 ते 8 वाटलं तर त्याच्यात नाही ना हा. एक तो नाव करून देतो असं म्हणता का मला कायमच जर बोलावलं तर असं म्हणता का तुम्ही जाऊ दे तुम्ही एवढे श्रीमंत आहे बबनराव म्हणजे माहित नाही आता एवढं एका बिल्डिंग मध्ये राहतो पण एवढं आतलं काय माहिती तुमचं तुला सगळे पुरी मी काय लागल ते हा का तू हाऊस पुरी तो हा का तुला माक फॅट गाडी तिच्यात इंडी तो हा का अशी बाई मा संग इंडल्या हो हा आगा लोक लगेच म्हणतील काय बबन राव न वस्तू आणली हा का मी सांगल ना मग हा मॅडम आहे मॅडम आमची हा का हा बर आणि मी काय म्हणते बबनराव तुम्ही लय भोळे बाई लय साधे सिंपल आता मी आहे ना त्या काळ्याचा पत्ताच कट करते आणि तुम्हाला लावून धरते हा म्हणजे का? जवळ धरते हा जवळ जवळ म्हणजे आपण दोघं एकमेकांना प्रेम देऊ अहो, आणि मग- माझ्या नवऱ्याला काहीच सांगायचं नाही यातलं हा? तू म्हणली जेव्हा तो बोलावलं हा तेव्हा मी लटकाय तयारी हा का हा कवाय बोलव बरं ते फ्लॅटचं म्हणत होते तुम्ही अन खरंच देशाल का नाव आत्ताच दिला हा का दिला चाल बरं मग मी काय म्हणते बबनराव करू आपण या विचार बरं का मला पटलं तुमचं सगळं विचार माझा आवडला ना हा म्हणजे कामधाम अहो सगळं ऐक हा मी उद्या तो का येतो वामनराव नसलो हा हं? हा मग आपण जाऊ आणि तो नावच करून देतो एक फॅट असं म्हणता का? मग हा लगेच करते का मग तुम्ही अहो लगेच म्हणजे आता तू जर एवढं माझ्यासाठी करती हा मा एक फ्लॅट गेल्यानं काय होईल तुला तुम्हाला कुठं पैशाला कमी आहे? आणि मग कावाय बबन राव तो फ्लॅट मध्ये घुसला हा मग तुम्ही काहीच घाबरू नका बाई तो फक्त उघडच व्हायचं काय का मी घुसलोच काय उघडं ठेवायचं दरवाजा हा बया तुमच्यासाठी आयुष्यभर माझे दार उघडे राहतील आता कधी याल कधी घुसा या बा. घरात हा घरात आणि येते का मग आता हा, तुम्ही येतो मी उद्या मग तेवढे कागदपत्र घेऊन या फ्लॅटचे फ्लॅट करतो ना हो हा. पण या बाय पुढू नाही उघडं ठेव मागू नाही उघडं ठेव हा आणि बबनराव आला हा का कोणी कोण बिल याचा भरोसा नाही हा का येऊ का मग हा या मग बाय बाय हा बाय तेवढं ध्यानात राहू द्या चला या मग
हा ध्यानात म्हणजे ते उद्या करतो. हा हं. चालेल चालेल. येते का तिकडे दरवाजा लावाय का मोकळा ठेवणार? नाही लावून तुम्ही जा मग मग. मी जाऊ का? हा. वामन राव जर आला हा. तर त्यानं मला पाहिलं हा. तो म्हणशील काय बा तू जोडीदार असून केसानं गळा कापितो. म्हणून म्हणले जा लवकर निघू. चालू चालू. हा. या मग बाबनराव. गेला का बाबनराव? बया येडच दिसतंय जरास. खुशाल म्हणू राहिला तुमच्या नाव शांताबाई फ्लॅट करून देतो. बया बरं होईल कसा नेमका काळू यावा आणि तू यावा आणि त्याने ऐकलं म्हणून मला प्रेमच द्या शांताबाई. आणि जेव्हा त्याला थोडं प्रेम दिलं बाय 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 बाबा तर लगेच फ्लॅटच नाव करायला निघला. आता काय करते या काळूचा विषय सोडून देते बबनरावलाच हाताशी धरते आणि मस्त त्याला थोडं प्रेम द्यायचं आणि घेते त्याला थोडंसं लुबाडून. चला आता आहे ना मला तर लय बाय आनंद होऊ राहिला. जाऊ दे आता तो उद्या परत येईल. चला आता आहे ना मस्त चहा करते दुधाचा मस्त गटगुटन पिऊन घेते. लय बाय आनंद झाला मला.